तुम्हाला किती वर्षापासून हा कलेचा म्हणजे तमाशा कलेचा नाद लागला? तमाशा कलेचा नाद म्हणजे मी ज्या टायमाला 10वी शाळेला होतो. बर, 10वी कुठे शाळेला होते? पारगावला संगमेश्वर विद्यालय. बर बर बर. तर पारगावच्या शाळेमध्ये ज्या टायमाला आमची परीक्षा चालू होती, त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये हम्म, एक विषय आला होता, तुमचा आवडता निबंध लिहा. हम्म. तर मी त्या टायमाला सुद्धा 1984 ला मी 10वी परीक्षा दिली. त्या टायमाला मी सुद्धा तुमचा आवडता छंद म्हणल्याच्या नंतर हम्म. मी माडिक साहेबांचं गाणंच लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. कोणतं गाणं लिहून दिलं होतं? बाप्या का बाई कळे ना काही जगच भेंडाळलं. मग थोडीशी मग आता झलक तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही आता शब्द सांगतो आणि झलक तर झालीच पाहिजे. बाप्या का बाई कळना काही जगत भेंडाळलं. बाप्या का बाई कळना काही जगत भेंडाळलं. नीतीला मोडून ढुंगणाच सोडून डोईला गुंढाळलं. नीतीला मोडून ढुंगणाच सोडून डोईला गुंढाळलं. हरि ओम हरी दुनिया नाही बरी. हरि ओम हरी दुनिया नाही बरी. पाप झाले नाना परी आज भूमीवरी. पाप झाले नाना परी आज भूमीवरी. डरडा डा 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 डा. डरडा डा 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 डा. डरडा डा 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 डरडा डा डा डा. डरडा डा 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 डा. आणि मग आता तुम्ही हा गाणं जर लिहिलं ते, हम्म. मग तुम्ही तो निबंध दिल्यानंतर काही तुम्हाला प्रतिक्रिया आली असेल ना? नाही, मी 10वी नापासच झालो. मी फक्त म्हणजे एकाच विषयात पास झालो, फक्त मराठी विषयात. बर बर. 36 का 35 काहीतरी मार्क पडले बरोबर मला. होते, हा, हा. आणि बाकीच्या सगळ्या विषयात मी नापास झालो. अच्छा.